ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते रविराज अर्जुन आणि सायलीला फोन करतात आणि सांगतात की एक प्रॉब्लेम झाला आहे. प्रतिमा बेशुद्ध पडली आहे आणि ती सारखे सायलीची आठवण काढत आहे. तेव्हा अर्जुन सिनियरला बोलतो, तुम्ही काळजी करू नका, मी येतो. तेव्हा ते रविराज प्रतिमाला बोलते, तू काळजी करू नको, थोड्याच वेळात तिथे सायली आणि अर्जुन इकडे येत आहेत. तेव्हा तिथे अर्जुन येतो आणि तेव्हा सिनियर बोलतो की इकडे नागराजने आग लावली होती आणि त्याचा त्रास इथे प्रतिमाला झाला होता. तेव्हा सायलीला समजते की प्रतिमाला आगीचा भयंकर त्रास होतो. तेव्हा सायली प्रतिमाला बोलते, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला कोणच जाळणार नाही. आणि सायली बोलते, मी इथे आली ना, तुम्ही सगळ्या गोष्टी विसरायचा विचार करा आणि चांगल्या गोष्टी आठवा. तेव्हा सायलीला वाईट वाटू नये म्हणून प्रतिमा डोळ्याचं पाणी काढण्याचं बंद करते. तेव्हा रविराजांना कौतुक वाटतं की सायलीच्या बोलण्यावर प्रतिमा उठून बसली. सायली रडायला लागते. तेव्हा रविराज बोलतो, तू सायली का रडते? तेव्हा अर्जुन बोलतो की उद्या बाबांचा बिझनेस एक्सपोचा फंक्शन आहे, त्यासाठी आम्हाला जायचं होतं, पण इथे प्रतिमाची अशी तब्येत असल्यामुळे आता आम्ही जाऊ शकत नाही. तेव्हा अर्जुन रविराजांना बोलतो की तुम्ही पण चला ना फंक्शन मध्ये, प्रतिमालाही बरं वाटेल. इकडे नागराजला वाटत असतं की आता सायलीने अर्जुन प्रतिमासाठी इथंच राहणार आणि ते मग ते बिझनेस एक्सपोच्या फंक्शन मध्ये जाऊ शकत नाही आणि ते प्रतिमाची एवढी हालत खराब आहे, त्यामुळे हे दोघं तिकडे जाऊ शकणार नाहीत. तेव्हा ते अर्जुन आणि सायली प्रतिमाला त्या फंक्शन मध्ये यायसाठी फोर्स करतात. तेव्हा तिथे प्रतिमा विचार करते की मला पण त्या फंक्शनला जायला पाहिजे, मग तिथे गेल्यावर मला बरं वाटेल. तेव्हा ते अर्जुन सिनियरला त्या बिझनेस एक्सपोचा ऍड्रेस देतो आणि उद्या तिकडे पोहोचायला सांगतो. ते रविराज प्रतिमाला बोलतो, तुझी तब्येत व्यवस्थित ठेव, उद्या आपल्याला फंक्शन मध्ये जायचं आहे. ते नागराज प्रियाला फोन करतो की मी ते प्रतिमाला वेडं केलं, त्यामुळे आता तेव्हा अर्जुन आणि सायली त्या बिझनेस एक्सपोच्या फंक्शनला जाऊ शकणार नाही. तेव्हा प्रिया बोलते, तुम्ही मोठं काम केलं, तर त्या मैपनचं तोंड आता मी बंद करू शकते. तेव्हा प्रिया बोलायला लागते, हा मैपन दिसता माझ्या पाठी लागला होता. तेव्हा प्रिया नागराजला बोलते, खूप मोठं काम केलंयस तू, पण इथे ह्या लोकांना माहित नसतं की इथे प्रतिमा आणि रविराज आणि सायली अर्जुन हे लोक पण एक्सपोला जाणार असतात. इथे दुसऱ्या दिवशी प्रतिमा दागिने बेगिने घालून फंक्शनला जाण्यासाठी तयार झालेली असते. तेव्हा रविराज प्रतिमाला बोलतात, खूप छान दिसतेस तू, आता माझी पूर्वीची प्रतिमा दिसत आहेस तू. ते फंक्शन मध्ये मैपन प्रतापला टोचून बोलत असतो, जेणेकरून प्रताप हा या फंक्शन मध्ये निघून जावा, आणि म्हणून हे सगळं त्याचं कारस्थान असतं. आणि मैपन प्रतापचं स्वागत करायला लागतो. तेवढं तिथे अर्जुन येतो आणि मैपनला बोलतो की आता मी तुझं स्वागत करतो, तर तू आमचं स्वागत केलंस ना. तेव्हा अर्जुनला पण मैपनचं तोंड पडलेलं असतं, कारण की अर्जुनने मैपनला या बोलण्यावर चांगलाच इशारा दिलेला असतो. आणि अर्जुन मैपनला बोलतो, आमच्या फॅमिलीकडे डोळे उगारून पाहायचं नाही, आणि तर पाहिलं असतं त्याचे वाईट परिणाम होतील. आणि अर्जुन मैपनला बोलतो, तू जे आता करशील ना त्याचा प्लॅन आता आम्ही होऊ देणार नाही. तेव्हा मैपनचा अर्जुनला पाहून तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो बोलतो की हा अर्जुन इकडे कसा पोहोचला. तेव्हा मैपन साक्षीला बाजूला करून बोलतो की हा अर्जुन सायली इथे कसे पोहोचले, तू तर सांगितलं असतो तो नागराज आणि ती प्रिया या अर्जुन सायली इथे पोहोचू देणार नाही, मग हा इथे कसा पोहोचला. ते कल्पना प्रतापला बोलते की आपण फंक्शनला आलो, या मैपनशी आपल्याला काय लेणं देणं नाही. त्याच टायमाने तिथे रविराज आणि प्रतिमा पोहोचलेल्या असतात. त्यानंतर इथे प्रिया पण फंक्शनला पोहोचते आणि तिला धक्का बसतो सायलीने अर्जुनला पाहून, आणि ती सायलीने अर्जुनला रागाने पाहते. तेव्हा इथे मैपन प्रियाला साईडला घेतो आणि बोलतो, इथे अर्जुन आणि सायली या फंक्शन मध्ये कशा आलेत, मी तुला सांगितलं होतं ना का ते या फंक्शनला पोहोचले नाही पाहिजे. तेव्हा प्रिया बोलायला लागते, मी पण प्रयत्न केला होता आणि नागराजने पण प्लॅन केला होता, तरी पण कसे पोहोचले काय माहित नाही. आणि मैपन खूप चिडलेला असताना बोलतो, तुला एक पण काम जमत नाही. तेव्हा ते कल्पना वॉश बेसिन मध्ये जात असते, पण तिचं आणि मैपनचं बोलणं तिच्या कानात पडलेलं असतं आणि तिला समजते की कशाला बोलवलं, दोघं यायला कशाला पाहिजे होते, हे सगळं तिला आता समजतं. तेव्हा ते कल्पनाला समजतं की ही तन्वी मैपन बोर या सगळ्या गोष्टी बोलते, म्हणजे ही आता मैपन बोर मिळालेली आहे. आणि कल्पना विचार करते की अर्जुन जे बोलतोय ते खरं आहे, कारण की प्रिया मैपन बरोबर सामील आहे. तेव्हा प्रिया मैपनला बोलते, तुमचं पण इथे फंक्शन मध्ये सत्कार होणार आहे, त्यामुळे तुम्ही शांत राहा. इथे मैपन प्रियाचं पहिल्यांदाच बोलणं ऐकतो आणि बोलतो ठीक आहे. मैपन तिला बोलतो, नंतर काय ते बघूया काय करायचं ते, आणि असं बोलून तो तिकडनं बाजूला होतो. त्याने ते प्रतापचा सत्कार होत असतो आणि त्याने कसा बिझनेस वाढवला आणि तो त्याच्या बिझनेसची माहिती देत असतो. त्याचा जो सत्कार होत असतो हे सगळ्या पाहून खूप आनंद झालेला असतो. तेव्हा तिथे प्रतापचा सत्कार होत असताना प्रतिमालाही आनंद होत असतो, पण तेवढ्यात तिला तिचे मैपनचा चेहरा दिसतो आणि कितके दिवस तिला मिरीलॉसच्या गोळ्या दिल्या नसतात, त्यामुळे तेव्हा ती गोंधळ करायला लागते आणि बोलायला लागते, हाच आहे तो, हाच आहे तो. आणि त्यानंतर प्रतिमा जोरात ओरडायला लागते, हाच आहे तो माणूस, हाच आहे तो माणूस, आणि सगळे तिच्याकडे पाहायला लागतात. आणि सगळ्या मीडिया आणि न्यूज चॅनल तिकडे आलेलं असतं आणि ते फंक्शन कव्हर करत असतं. तेव्हा प्रतिमाचं हे बोलणं ऐकून सगळे तिथे जमा होतात आणि ते फोटो काढायला लागतात, व्हिडिओ बनवायला लागतात. तेव्हा प्रतिमा बोलते, हाच तो माणूस, ह्यानेच मला मारलं. तेव्हा रविराज बघतो तर हा मैपन शिकरे, आणि तेव्हा मैपन शिकरे बोलतो की मी तुम्हाला ओळखलं नाही, कोण तुम्ही आहात तुम्ही. पण या फंक्शन मध्ये
या महिपांचा सत्कार होण्यापूर्वीच प्रतिमाने त्याची पोलखोल केलेली असते. त्याच टायमाला अर्जुन तिथे येतो आणि महिपांची कॉलर पकडतो आणि त्याला जाब विचारतो. आणि अर्जुन खूप चिडलेला असतो आणि रविराज हे ऐकून तिथे आलेला असतो. आणि आता अर्जुन आणि रविराज कशाचा महिपांची वाट लावणार, आता हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.